साताऱ्यातील दुर्गवेड्या तरुणांच्या प्रयत्नातून तामिळनाडू राज्यातील साजरा गडावर असणारा मराठी शिलालेख समोर आला आहे. तामिळनाडूमधील वेल्लूर प्रांतातील 25 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. त्यात साजरागड आणि गोजरागड या किल्ल्यांचा देखील समावेश होता. सातारा येथे पुसेगाव येथे राहणारा किल्ल्यावर साजरागडावर भ्रमंती करत असताना त्याला एक शिलालेख आढळून आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवलेली दक्षिण दिग्विजय मोहीम ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आणि ध्येय हे माझ्यामध्ये आहे, असं त्या तरुणाने सांगितलं. आणि त्या अनुषंगाने आम्ही दक्षिण भारतातले किल्ले केले होते. यावर्षी आम्ही किल्ले करायला गेलो ते तमिळनाडूतल्या वेल्लोर येथे. वेल्लोरचा भुईकोट किल्ला हा पाहताना लक्षात आलं की वेल्लोरचा भुईकोट किल्ला हा भक्कम आहे. शिवछत्रपतींनी ज्यावेळेस हा किल्ला जिंकण्यासाठी दक्षिणेत उतरले होते त्यावेळेस किमान 14 महिने वेढा त्या वेल्लोरच्या किल्ल्याला दिला होता. तो वेढा लांबला होता आणि तो किल्ला जिंकण्यासाठी महाराजांनी त्या वेल्लोर भुईकोटाच्या समोरच्या 2 टेकड्यांवरती साजरा आणि गोजरा या नावाचे 2 भक्कम दुर्ग उभे केले होते. तर वेल्लोर किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही साजरा आणि गोजरा हे किल्ले पाहण्यासाठी गेलो. प्रचंड झाडे आता जंगलाच्या पाऊलखुणा ज्या ज्या किल्ल्यांवर, ज्या ज्या गावांवर आणि ज्या ज्या प्रदेशांवर उमटल्या तिथे भेटी देऊन त्याचा अभ्यास करण्याचा मी प्रयत्न करतो. तर या 2दा मी जाऊन आलो. दक्षिण भारतामधले काही किल्ले पाहिले होते. शिवछत्रपतींचा स्पर्श आहे, शंभू छत्रपती, राजाराम छत्रपती किंवा शाहू छत्रपती यांच्या कालखंडामध्ये दक्षिण भारतामध्ये प्रचंड हालचाली झाल्या होत्या. यांच्या कालखंडात प्रचंड हालचाली झाल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आम्ही दक्षिण भारतातले किल्ले केले होते. यावर्षी आम्ही किल्ले करायला गेलो ते तमिळनाडूतल्या वेल्लोर येथे. वेल्लोरचा भुईकोट किल्ला हा पाहताना लक्षात आलं की वेल्लोरचा भुईकोट किल्ला हा भक्कम आहे. शिवछत्रपतींनी ज्यावेळेस हा किल्ला जिंकण्यासाठी दक्षिणेत उतरले होते त्यावेळेस किमान 14 महिने वेढा त्या वेल्लोरच्या किल्ल्याला दिला होता. तो वेढा लांबला होता आणि तो किल्ला जिंकण्यासाठी महाराजांनी त्या वेल्लोर भुईकोटाच्या समोरच्या 2 टेकड्यांवरती साजरा आणि गोजरा या नावाचे 2 भक्कम दुर्ग उभे केले होते. तर वेल्लोर किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही साजरा आणि गोजरा हे किल्ले पाहण्यासाठी गेलो. प्रचंड झाडे आता जंगल वगैरे पसरलेलं आहे. तिथे गेल्यानंतर माझी टीम माझ्याबरोबर होती. माझा मित्र सूरज नाळे, निलेश सुतार सर अशी माझी टीम होती. वर गेल्यानंतर आम्हाला तिथं पूर्वी महाराष्ट्रातले 2 अभ्यासक जाऊन आले होते. एक होते ते अनिकेत वाघ आणि दुसरे होते अमरभाऊ साळुंखे. ते दोघांनी तिथं शिवछत्रपतींचं एक दगडी शिल्प शोधलं होतं आणि ते प्रकाशित आणलं होतं मागच्या काही कालखंडानुसार. तर ते शिल्प पाहून आम्ही आजूबाजूच्या काही वास्तू आणि आजूबाजूच्या काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करायला लागलो. तर दरवाजातून आत गेल्यानंतर डाव्या बाजूला आम्हाला एक शिलालेख आढळला. तिथं प्रचंड काटेरी झुडपं होती, माती होती. ती माती आम्ही बाजूला सारली, काटेरी झुडपं काढली आणि तो शिलालेख वाचण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. तो मुळातला देवनागरी भाषेतला म्हणजे मराठी भाषेतला तो शिलालेख होता. महाराजांचा किल्ला आणि त्यात आणखी मराठी भाषेतला हा शिलालेख. त्या दृष्टीनं आम्ही एक 2-3 तास त्याच्यावरती काम करून तो पूर्णपणे साफ करून त्याच्यावर काम करून तो वाचणे योग्य झाला. त्याचे काही फोटोग्राफ्स मी म्हणजे जिज्ञासा मंचाचे निलेश पंडित सर यांना पाठवले. त्यानंतर अनिकेत वाघ जो दक्षिणेचा अभ्यासक आहे त्याला पाठवले आणि दुधाणे सरांना पाठवले आणि त्या दृष्टीने त्याचं वाचन सुरू केलं. तर त्याच्यावरती डवळोजी जाधव नावाचे जे हवालदार आहेत म्हणजे गडाचे जे किल्लेदार आहेत त्याच्याविषयी असलेली नोंद त्या शिलालेखामध्ये मिळाली. आणि मराठ्यांच्या अनुषंगाने दक्षिणेतला हा शिलालेख प्रचंड मोठा म्हणता येईल, कारण वेल्लोरच्या समोरच असलेला हा साजरा किल्ला आणि त्यावर असलेला मराठी शिलालेख आणि तो एका मराठा सरदाराचा किंवा मराठा हवालदाराचा उल्लेख असलेला शिलालेख तिथं आपल्याला सापडला. तर गेली 3 वर्षात आम्ही जे भ्रमंती करतो त्यातलं मोठं यश आम्हाला या मोहिमेत मिळालं. अजून बऱ्याच गोष्टी तिथं आहेत ज्या आपल्या समोर आलेल्या नाहीत. त्या समोर आणण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतिहास अभ्यासक वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत. त्यातलाच एक प्रयत्न आम्ही हा केला आणि त्या दृष्टीने हा शिलालेख आम्हाला सापडला. नमस्कार, मी निलेश पंडित, कार्याध्यक्ष जिज्ञासा इतिहास संशोधन आणि संवर्धन संस्था सातारा. नुकताच एका शिलालेखासंदर्भात बातमी सगळीकडे फ्लॅश होती. वेल्लोर किल्ल्याजवळचा साजरा गोजरा किल्ल्यावरचा एक शिलालेख आहे. तो जिज्ञासाचे आमचे मांडे शाखेचे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते यांनी प्रकाशित आणलाय. त्यापूर्वी 2-3 जणांची मदत घेऊन त्यांनी तो प्रकाशित आणण्यासाठी खूप मेहनत घेतली. या शिलालेखाचं महत्त्व असं आहे की एका दक्षिण भागातील एक मराठी शिलालेख या दृष्टीने याचं खूप महत्त्व आहे. कारण महाराष्ट्रात जवळपास बऱ्याच भागात हे कन्नड शिलालेख सापडतात, पण दक्षिणेकडे मराठी शिलालेख सापडण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. त्यातला
प्रमुख शिलालेख म्हणावा लागेल आणि त्यातही तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संलग्न असणारा शिलालेख आहे. त्या दृष्टीने याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिलालेखाचं महत्त्व किंवा शिलालेखाचं इतर गोष्टीवरून त्याचं कालमापन ठरवणं यासाठी त्याच्यावर असणारी तारीख ही महत्त्वाची असते. या शिलालेखावर अजून तरी कुठं तारखेचा उल्लेख सापडलेला नाही, कारण शेवटच्या ओळीत त्याचा काहीतरी उल्लेख असावा, परंतु त्याच्यावरची शिलालेखाचे अक्षरलेखन जी शैली त्यासाठी वापरल्या जाते या बाबतीवरून आपण काही ठोकताळे मांडू शकतो. या दृष्टीने तो नक्की शोकाळ किंवा शोपूर्व काळाचा शिलालेख असू शकतो असं आपण म्हणू शकतो. त्या दृष्टीने या शिलालेखाचं कुमार गुरव आणि त्यांच्या टीमने जे काही काम केले त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन.